न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। आव्हाडांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वादंग आणि त्यावरच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात। मी इतिहासाचा विपर्यास करत नाही। काल जे बोललो ते उघात बोलून गेलो, पण मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय करत नाही। माझ्या वक्तव्यावरून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो। जितेंद्र आव्हाडांकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो। कुठेही लपून बसले तरी जितेंद्र आव्हाडांचा वध करणार। अयोध्येमधले परमहंस आचार्य महाराजांचा इशारा। आव्हाडांना जगातली कोणतीही ताकद वाचवू शकत नाही। परमहंस महाराज संतापले। उनके ऊपर सख्त कार्रवाई नहीं होती है तो मैं जगत गुरु परमहंस आचार्य मैं बता रहा हूं, मैं स्वयं उस व्यक्ति का वध करूंगा। रोहित पवार यांच्यावर बोलायला मी बांधील नाही। त्यांची ही पहिली टर्म आहे। अबुधाबी मधून बोलणं सोपं असतं। रोहित पवारांच्या सल्ल्यावर जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर। रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही। अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांनी बोलणं टाळलं। सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचं पत्रकारांच्या प्रश्नावर मौन, तर बाळासाहेब थोरातांचं गोलबोल उत्तर। होते ते वनवासाला गेले तेव्हा मी माऊस केलं होतं। भाजप याच्यावर आक्रमक आहे, राज्यावर आंदोलनं केली जातात। ठीक आहे, आता माझा इतिहासाचा अभ्यास एवढा जास्त नाही, त्यामुळे मी काही बोलू इच्छित नाही। तेव्हा बोलण्याच्या स्वातंत्र्यामधून आव्हाडांनी वक्तव्य केलं असेल की त्यांचं वैयक्तिक वक्तव्य। बोलताना सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। राजेश टोपे यांची प्रतिक्रिया। स्वातंत्र्य असतं त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं ते वक्तव्य त्यांच्या विचारांनी केलेलं असावं आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचा तो विचार असतो, त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विचार असावा असं माझं मत आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध करतो। प्रभू श्रीरामाबाबत बोलताना तोंड सांभाळून बोलावं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा इशारा। तर याचा आम्ही निषेधच करतो। प्रभू श्रीरामाच्या विषयी मला असं वाटतं सगळ्यांनी सांभाळून बोललं पाहिजे। प्रभू श्रीराम या देशाचे आदर्श आहेत। आदर्शाविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावंच असं मला वाटतं व्यक्तिगतरित्या तरी। शरद पवार यांच्या समोर आव्हाड बोलतात याचा अर्थ ती शरद पवार यांचीही भूमिका। संजय शिरसाट यांचा आरोप। च्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड जेव्हा बोलतो याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका आहे। शरद पवार त्याच्या तोंडातून ते वदवले गेलं असावं असं माझं मत। आव्हाडांच्या श्रीरामांविषयीच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध। राम कदमांची पोलीस स्थानकामध्ये तक्रार। आव्हाड धादांत खोटं बोलतायत। आज ठाकरेंचा राऊतांचा सामना गप्प का, असाही राम कदम यांचा सवाल। या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आव्हाडांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी आलोय। पोलिसांना त्यांच्या विरोधात एफआयआर घ्यावा लागेल। उद्धव ठाकरेंना विचारायचं का हो तुमचा आज सामना गप्प आहे, का तुमचे प्रवक्ते गप्प आहेत? जे मुली उचलून देण्याची भाषा करतात तेही आज माझ्यावर बोलत आहेत। त्यांचंही नाव राम आहे। राम कदम यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं उत्तर। लड़कियां उठाने ले जाने वाले भी आज मेरे ऊपर कूद पड़े हैं, उनका भी नाम राम ही है।